अयोध्येहून थेट मंगळ अक्षता कलशच्या स्वरूपात प्रभू श्रीरामांचे धुळ्यात आगमन। श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा संपर्क अभियान समिती धुळे जिल्ह्याच्या वतीने भव्य स्वागत। याबाबत अधिक वृत्त असे की अयोध्येतील होणाऱ्या प्रभू श्रीरामाचा मंदिर व मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा सोहळ्या अगोदर संपूर्ण भारतभर हर घर अक्षता, हर घर भगवा, हर मंदिर में राम, हर मंदिर अयोध्या या घोषवाक्याच्या आधारे सर्व राम भक्त या मंगळ अक्षता व श्रीराम संदेश असलेले पत्रक घेऊन घरोघरी निमंत्रण 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 दरम्यान दिले जाणार असून आज धुळ्यात भव्य असे अक्षता कलश यात्रेचे स्वागत करण्यात आले। मंगळ अक्षता कलशचे दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता धुळे शहरात आगमन झाले। या शोभायात्रेत वनवासी क्षेत्रातील साधू व संत महाराज, परमपूज्य आमलालजी महाराज, श्री आमलाल वद्र्या पावरा, राहणार मीठगाव, पोस्ट बोराडी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे आणि परमपूज्य प्रकाश चैतन्यजी महाराज, श्री प्रकाश हंसराज राठोड, राहणार गदरदेव, पोस्ट बोराडी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे यांना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्याकडून श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळालेले आहे। त्यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले व मंगळ अक्षता कलशचे व शहरातील सर्व स्वच्छता व सफाई कर्मचारी यांच्या शुभ हस्ते सदर या अक्षता कलशचे भव्य स्वागत करण्यात आले, पूजन करण्यात आले। तदनंतर शोभायात्रेस सुरुवात झाली। तेथून पुढे राजकमल टॉकीज चौकात शोभायात्रा आली असता त्या ठिकाणी यल्लम्मा माता मंदिरातील तृतीयपंथी प्रमुख व त्यांचे सर्व पदाधिकारी तृतीयपंथी यांच्या शुभ हस्ते मंगळ अक्षता कलशचे पूजन करीत शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले। तदनंतर खंडेराव बाजार चौक या ठिकाणी शहरातील आशा कर्मचारी व ब्रदर्स यांच्या शुभ हस्ते पूजन करीत शोभायात्रा पारक लॉज जवळ आली तेव्हा हमाल मापाडी संघटनेच्या वतीने कर्मचारी बंधूंच्या वतीने या ठिकाणी पूजन करण्यात आले। त्यानंतर या ठिकाणी शेरे पंजाब चौकात आले असता दिव्यांग बंधू व भगिनी यांचे शुभ हस्ते पूजन करण्यात आले। सदर शोभायात्रा पाचकंदील चौकात आले असते सर्व पक्षीय प्रमुख नेते मंडळी यांनी मंगळ अक्षता कलशचे पूजन केले, शोभायात्रेत स्वागत केले। तदनंतर पुढे जेबी रोड पोलीस चौकीजवळ शोभायात्रा आली असता धुळे शहरात प्रशासकीय अधिकारी वर्ग यांचे शुभ हस्ते पूजन करण्यात आले। तदनंतर शोभायात्रा सराफ बाजार येथे आले असता वनवासी बंधू व भगिनी यांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले, स्वागत करण्यात आले। तदनंतर बॉम्बे लॉज जवळ सर्व गटातील महिला, मातृशक्ती व भगिनी मंडळींकडून पूजन करण्यात आले। तदनंतर शोभायात्रा शेवटच्या टप्प्यात श्रीराम मंदिराकडील सिग्नल चौकात आले असता त्या ठिकाणी शहरातील विविध व्यायामशाळांचे मल्ल, पैलवान तसेच पत्रकार बंधू यांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले। शोभायात्रा श्रीराम मंदिरात पोहोचली व श्रीराम मंदिरातील शहरातील सर्व कार सेवकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महाआरती करण्यात आली। तदनंतर शोभायात्रेची सांगता या ठिकाणी करण्यात आली। अशा प्रकारे शोभायात्रेचे व भव्य दिव्य स्वरूपात स्वागत शहरातील विविध मार्गावर चौकात कधी न झालेले पूजन या ठिकाणी स्वागत करण्यात आले। हा क्षण सकल हिंदू समाज आणि राम भक्त यांच्या विस्मरणीय राहील असा होता। तर यावेळी शोभायात्रेत सर्व शहरातील सर्व भागातील तमाम हिंदू बांधव भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी या शोभायात्रेत सहभागी झाले होते। तसेच शोभायात्रेची सांगता होताच श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा संपर्क अभियान समिती धुळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। तर मंगळ अक्षता कलशचे धुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यात विविध राम भक्त व कार्यकर्ते घेऊन मार्गस्थ झाले।
चालू आपल्या धुळ्यात पोहोचलेला आहे। त्या अक्षदा कलशाचं आज मिरवणूक आपण इथे सर्व पक्षीय सर्व हिंदू म्हणून जे मनवतात त्या सर्वांनीच आपण मिळून ही एक कलश यात्रा आज काढली होती आणि त्या कलश यात्रेला लाखोनी इथे संख्या महिलांची व पुरुषांची होती व सर्वांनी खूप जल्लोषाने आजचा हा कलश यात्रेचा दिवस साजरा केला। जय श्रीराम। मी सौ जयश्री कमलाकर हेडराव। आज पूर्ण भारत देशात आनंदाचा उत्सव हा साजरा केला जात आहे, कारण की आमचे राम हे अयोध्येत येणार आहे। आज अनेक वर्षाची प्रतीक्षा ही पूर्ण होत आहे। या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी हिंदू धर्मियांना दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे आणि 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात राम प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठाही होणार आहे। 22 जानेवारीला संपूर्ण भारत देशात दिवाळी ही खऱ्या अर्थाने साजरी केली जाणार आहे। आज धुळे शहरात श्रीराम समिती यांच्या वतीने मंगल कलश अक्षदा मंगल कलश यात्रेचं जे कलश अयोध्येहून आलेले आहेत अशा कलशांच्या शोभायात्रा ही निघालेली आहे आणि खरं तर आनंद होतो। आम्ही समितीचे आभार मानतो की समितीने आमच्या धुळे शहरातील सर्व क्षेत्रातील महिलांना या अक्षदा कलशाच्या पूजनाचा मान हा दिला। यात आमच्या महिला बचत गटाच्या महिला असतील, ॲडव्होकेट, डॉक्टर, वकील तसेच विविध क्षेत्रातील सर्व महिला आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाजांची मंडळं ही देखील आज या शोभायात्रेचं स्वागत करण्यासाठी आणि महिलांना पूजनाचा मान दिला म्हणून या मानाचा स्वीकार करून या ठिकाणी जमलेली आहेत। या सर्व महिलांना जो मान दिला या मानाबद्दल आम्ही श्रीराम मंदिर समिती यांचे खूप खूप आभार मानतो। धन्यवाद।